सो फायनली विशालीचा बड्डे आपण ताजमध्ये सेलिब्रेट करतो आहे, केक कटिंग करून. तुम्ही बघू शकता. सो शिवांशचा फुल धमाल चालू आहे, बघू शकता. सो आता आपण बाहेर. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो आणि बऱ्याच दिवसांनी स्वागत करतो निलेश बांबाडेकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. सकाळचे 10-10:30 होत आले आणि मी आणि शिवांश, तुम्ही दिसत असेल तुम्हाला, निघालो आहोत. टायटलून कळालंच असेल, विशालीचा आज वाढदिवस आहे आणि काहीतरी स्पेशल करण्याचा प्लॅन आहे. आज मंगळवार आहे. सो आणि दिवाळी पण आता हार्डली 4-5 दिवसावर आली. सो आज सुट्टी घेऊन आम्ही दोघंही निघालो आहे. पहिल्यांदा आपण बांद्राला जाणार आहोत, तिथून नंतर चर्चगेट, पुन्हा दादर आणि मग नंतर ऐरोली, असा पूर्ण आपला प्रवास असणार आहे. सो काय काय आपण आज प्लॅन करणार आहोत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. सो स्टे ट्यून. चला. गाईज आता दुपारचे 12 वाजलेत. आम्ही दादरला सेनाभवनच्या ते गाडी पार्क केली आहे. आपल्याला जायचं होतं बांद्र्याला, पण तो प्लॅन आपण ड्रॉप केला आणि आता इथून आपण चाललो डायरेक्ट कप्पारेट चर्चगेटला. नवीन मेट्रो जी चालू झाली आहे, मेट्रो लाईन 3 ॲक्वा, त्या ह्याच्यानी. सो चला. शिवांश पण आहे, टोपी घातली, ऊन आहे म्हणून. चला. सो गाईज तुम्ही बघू शकता, हा आहे आपला सेनाभवनच्या इकडचा एरिया. आता आपण इथून सेनाभवनच्या बाजूलाच लेफ्ट साईडला ते मेट्रो स्टेशन आहे ॲक्वा लाईन 3चं. तिथून आपण डायरेक्ट लास्ट स्टॉप कप्पारेटला जाणार आहोत आणि मग तिथून पुढे परत टॅक्सी करून पुढे जायचं आपल्याला. सो लेट्स सी, बघूया. सो गाईज पहिल्यांदा आपण आता पोचलो आहोत मेट्रो लाईन 3 आणि आता आपल्याला जर लास्ट स्टॉप तुम्ही बघू शकता कप्पारेटला. त्याचं तिकीट आहे 50 रुपये पर हेड, म्हणजे दादरवरून, म्हणजे सेनाभवनच्या इथून. आणि आता आपल्याला इथून जायचं कप्पारेटला. सो तुम्ही बघू शकता, ही आहे ॲक्वा लाईन मेट्रो 3. फर्स्ट टाईम आपण या मेट्रोने चाललो आहे. सो लेट्स गो. सो गाईज फायनली आता आपण चाललो आहे खाली ट्रेनच्या इथे. पकड़ कर रखे बच्चों को, बच्चों को पकड़ कर रखे. सो तुम्ही बघू शकता शिवांश आणि शली. तुम्ही बघू शकता कप्पारेट 1 मिनिटं लावलं आहे. 8 डब्यांची ट्रेन आहे ही आणि आता ही समोर या काचच्या इकडे येईल. सो आता दरवाजे ओपन होतील आपले. सो हा आहे आपला पूर्ण ट्रेनचा कोच. सो फायनली आता आपला लास्ट स्टॉप येणार आहे कप्पारेट. बराच वेळ लागतो, म्हणजे दादर सिद्धिविनायकवरून ॲटलिस्ट अर्धा तास तुम्ही करू शकता, म्हणजे 20-25 मिनटं लागतात. त्यामुळे 50 रुपये तिकीट आहे आणि आरे कॉलनी टू हे मला वाटतं 100 रुपयाच्या आसपास तिकीट असेल. ट्रेनला आता बघू शकता पूर्ण खाली आहे. या ॲक्वा मेट्रो लाईन 3. सो फायनली आपला हा प्रवास कंप्लीट झालेला आहे मग कप्पारेटचा. आता आपण A2ला बाहेर पडतो आहे, म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर साईडला, आणि तिथून मग टॅक्सी करून आपण जाणार आहोत. तिचं आपलं सरप्राईज आहे तिथे. सो लेट्स सी. तिथून आता आपण खाली जाऊया. A2 एक्झिट. सो आता आपण इथे उतरलो कप्पारेटला आणि आता आपण चाललो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. डेस्टिनेशनला उतरल्यावर कळेलच. शिवांशला कॅब घातली आपण, ऊन आहे बरंच. टॅक्सीमधून आता आपण तिथे झालं 1-2-2.5 किलोमीटर आहे डेस्टिनेशन.
सो गाईज आपण आत्ता पोचलो आहे ताज हॉटेलच्या इथे. हे समोर ताज आहे इकडे आणि इथे गेट ऑफ इंडिया. सो गेट ऑफ इंडियाच्या एक्झॅक्टली समोर आपण ताजमध्ये आता आपण एंट्री करणार आहोत. सो चला आता जायचं आहे आपल्याला. 1:15 झालं आहे. 1:45ची एंट्री आपली. लेट्स सी बघूया कसं काय एंट्री आता घेऊया की फोटो वगैरे का. सो आता आपण एंट्री केली आहे. हे आहे आपलं ताजचं एंट्रन्स. चला आता आतमध्ये जाऊया आपण. सो हे आपण आलेलो आहे ताजमध्ये. आतमध्ये एंटर केलेलं आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता हा आहे ताजचा एंट्रन्स लॉबी. म्हणजे इथे सगळे मेंबर्स वगैरे बसतात. सो आता आपण ॲक्च्युली मस्तपैकी जरा फोटो घेऊया आणि मग जाऊया. कारण आपलं 2चं चेक इन आहे जेवणासाठी. सो तुम्ही बघू शकता फर्स्ट टाईम आम्ही तिघं पण म्हणजे ताजमध्ये जेवायला आलो आहे. निमित्त आहे वृषालीचा वाढदिवस. यापूर्वी आम्ही फक्त आपण म्हणजे आपण नॉर्मल एक मध्यमवर्गीय ताजचा आपण फक्त फोटो काढतो बाहेरून गेट ऑफ इंडियाच्या इथे. हां होऊ शकतो. मस्त पूर्ण एंट्रन्स लॉबी आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता इकडे सगळे मोठे मोठे येऊन गेलेले आहेत. रतन टाटा सर म्हणजे रतन टाटा सरांचंच आहे ऑलरेडी. हे शाहरुख खान आहे, क्रिस मार्टिन वगैरे आहे आणि सगळे मोठे मोठे हस्ती इकडे येऊन गेलेले आहेत. बघू शकता बिल क्लिंटन आहे, पंडित नेहरू. सो सी लॉन्चमध्ये आपण आता आलेलो आहे आणि इथे जाऊन तुम्ही बघाल सेमी फॉर्मल अटायर म्हणजे इथे ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं. सो आता आपण एंट्री करूया. सो आता आपण एंट्री करतो आहे सी लॉन्चमध्ये. सो आता वृषाली बड्डे गर्ल ताजचा पाणी पिते. सो आता 1:55 झाले. आता 10 मिनटात आपला बुफे चालू होईल सी लॉन्चचा आणि मग आपण तिथे जेवायला जाऊ. सो भूक तर आम्हाला सगळ्यांना लागली आहे. 2 ते 4 आपला टायमिंग आहे आणि तिथले आपण समोर सिटिंग घेणार होतो पण तिथे आपल्याला काही मिळाली नाही. बघूया आता. सो आता आपण आपला बुफे स्टार्ट करतो आहे. इथे सगळे चटणी सॉसेस वगैरे आहेत. इकडे कॉर्न टर्टल्स आहेत. नंतर इथे कोरियन पनीर स्लायडर आहे. इथे चीजचा एक आयटम आहे. सो आता इथले काही आपण आयटम्स घेऊन गेल्यानंतर इथे एक सॅल्मन सँडविच आहे. नंतर इथे सगळे स्वीट डिश वगैरे आहेत. इथे सगळे केक्स वगैरे आहेत. तर आता आम्ही केक्स वगैरे घेतो आहे आणि इथे सगळं आपलं चाट पाणीपुरी वगैरे. सो हे तुम्ही बघू शकता. इकडे चिकन सँडविच आहे. जंगली चिकन सँडविच, टस्कन सँडविच, टर्की फिंगर वगैरे आणि हे इथे मिठाई वगैरे, पेढे वगैरे हे सगळं ताजचं आहे. बघू शकता तुम्ही इंडियन स्वीट्स. सो हे सगळं आता आम्ही घेतलेलं आहे. मिठाई, नंतर केक, नंतर सगळे सँडविचेस वगैरे, तिकडे पाणीपुरी वगैरे सगळं. सो शिवांश खात सुटला. चला तर सुरुवात करूया. इकडे कच्चे केक्स. सो फायनली आम्ही टेबल चेंज केला आहे आणि आता बरंच आपलं काय काय खायला येतं आहे. सो आम्ही टेबल चेंज केल्यानंतर हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा बाजूला आपला अरबी समुद्र आणि हा बाजूला आहे आपला गेट ऑफ इंडिया. नेहमी आपण इथे येऊन फक्त फोटो काढायचो. आता आपण इथे येऊन जेवतो आहे. शिवांश ताजमध्ये बसून बूम बूम करतोय बाहेर वरती बसून. त्याला हा टेबल दिला होता बसायला पण इथे बसत नाही आहे तो. त्याला इथे बसायचं आहे. आता ॲक्च्युली आम्ही आमचं म्हणजे काही खाणं चालूच आहे पण इथे आता त्याने एक हा म्हणजे खाण्याचा एक स्टँडी आणून ठेवला. याच्यामध्ये बरेच काही आयटम्स वगैरे आहेत. ते चॉकलेट्स, डेझर्ट्सचे वगैरे सगळे आयटम्स आहेत. हे काही आय थिंक नॉनव्हेज आयटम आहे. इथे ऑलरेडी होता. आता आम्ही पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्ली इथे.
सो आणि इथे केक्सचे वगैरे आयटम्स आहेत. हे आपले इंडियन स्वीट्स, काजू कतरी वगैरे सगळे, मिठाई पेढा वगैरे ह्याचे आयटम्स. म्हणजे हे सगळे कॅटेगरी वाईज आहेत. हे जे आम्ही घेतले की ते कॅटेगरी 3,500चे पर हेड. त्यानंतर एक 4,500 आहे आणि 7,000मध्ये मला वाटतं प्रॉपर जेवण वगैरे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे स्नॅक्स आयटम्स वगैरे आहेत, चहा कॉफी वगैरे. ते आता चहा कॉफी म्हटलं आपण 3:30 वाजता घेऊया, 3-3:30ला. म्हणजे निघताना कसं आपण समुद्राच्या या सनसेट बरोबर आपण चहा कॉफीचा नजारा एन्जॉय करू शकतो. सो फायनली वृषालीचा बड्डे आपण ताजमध्ये सेलिब्रेट करतो आहे, केक कटिंग करून. तुम्ही बघू शकता. तर शूट करायच्या अगोदरच तिने बत्ती विझवली, बट इट्स फाईन. आणि वृषाली केक कटिंग करते ताज हॉटेलमध्ये बड्डेच्या दिवशी. इट्स मेमोरेबल फॉर ऑल ऑफ अस. सो वृषालीसाठी ताजमध्ये बड्डेचं सॉन्ग मस्त आहे. थँक्यू सो मच. संध्याकाळचे 3:30-4 वाजत आल्यात आणि ताजमध्ये बसून आपण कॉफी पितो आहे. वृषालीच्या बड्डेला ताजची कॉफी पितो आहे. आणि तुम्ही बघू शकता आत्ता जस्ट आपण कॉम्प्लिमेंटरी बड्डे केक पण कापला. आणि इथे ताजमध्ये झोपलाय बघा हा बांबार्डेकर, ताजमध्ये झोपलेत. सो फायनली आता 4 वाजत आलेत. आपण निघायचा टाईम झाला आणि आपलं ताजमधला आजचा लंचचा बुफे झालेला आहे. बघू शकतो आम्ही ताज पॅलेस मुंबई. आणि आपलं बिल झालेलं आहे फायनल 7,552. सो आता आपण पे करूया आणि निघूया. शिवांश झोपला त्याला तसंच आता घेऊन निघायचं आहे. हा आपला सी व्ह्यू घेऊन आपण आता चाललो आहेत मूवीला. 5:30चा मूवी आहे कांतारा. सो लेट्स गो. कसं वाटलं? मस्त. थँक्यू. चला आता थँक्यू. सो तुम्ही बघू शकता ताजमहल पॅलेसचा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी केक पार्सल होऊन आलेलं आहे. सो हे ताजचं वॉशरूम म्हणजे सी लॉनचं थोडं सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. वॉशरूममध्ये बसायला बेड. अमेझिंग. हा एंट्रन्स लॉबीचा पार्ट आहे आणि तुम्ही बघू शकता एक 7 स्टार हॉटेलचा एंट्रन्स लॉबी, ताज 7 स्टार. आता आपण निघूया. 4:30 झाल्यात. 5:30चा आपला मूवी शो आहे. बघू शकता नवरोजी टाटा, त्यांची पूर्ण फॅमिली वगैरे. इन द सिटी ऑफ ड्रीम्स मुंबई, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई. सो फायनली आता आम्ही निघालो आहोत. संध्याकाळचे 4:30 होत आलेत आणि आता आम्ही निघतो आहे. आपलं जेवण झालं आहे आता म्हणजे ताजमधलं. आणि आता आपण निघतो मूवीसाठी. त्याच्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे सारे असे खूप सारे झुंबर वगैरे तर बघायला मिळतीलच तुम्हाला हॉटेलमध्ये, खूप जुने. बट तुम्ही बघू शकता इथे एक लिहिलं आहे. हे बाजूला जे 2 म्हणजे फ्लॉवर पॉट म्हणू शकता किंवा वेसल्स म्हणू शकता, वेस फुलांचे, ते 1880मध्ये जमशेदजी टाटा आहेत त्यांच्या फॅमिलीने जपानवरून हे केलेलं चॅरिटीमध्ये. आणि त्याला स्ट्रिक्टली लिहिले म्हणजे टच करू नका, म्हणजे ते खूप मौल्यवान आहेत. म्हणजे त्याची प्राईस काय असेल सांगता येत नाही, बट इट इज खूप म्हणजे व्हॅल्युएबल. होऊ शकता तुम्ही, ते स्ट्रिक्टली लिहिलं आहे. चला तर निघूया बाहेर. सो गाईज ताजमध्ये बरेच सारे शॉप्स पण आहेत, म्हणजे एकदम हाय ब्रँडेड चे सगळे, म्हणजे ज्वेलरीज म्हणा, कपडे म्हणा, ते तुम्ही बघू शकता. सो खूप सारे शॉप्स आहेत, परफ्यूम्स वगैरे. गाईज तुम्ही बघू शकता ओरिजिनल रोलेक्स वॉचेस
प्राइजेस तर मेन्शन नाही आहेत, बट नक्कीच 2-3 लाखाच्या वर असतील. रोलॅक्स. आता निघतोय आम्ही फायनली ताजमधून. आजचा दिवस निलेशने माझ्यासाठी खूप स्पेशल केला. हे खाली बसायला होतं, जरा येऊन बसलो होतो. स्वागत. अच्छा, जे इथे स्टेला येतात ना राहण्यासाठी, त्यांचं असं इथे ओवाळून स्वागत केलं जातं. असे मस्त ओवाळतात आणि आपल्या मराठमोळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत करतात. आणि असं इथे गळ्यामध्ये आउट ऑफ जे बाहेरून येतात बाहेरच्या देशातून, त्यांना गळ्यातही ते माळा वेळा घालतात. सो आता आम्ही फायनली ताजमधून एक्झिट घेतोय. एक्सपिरियन्स घेतला ताजचा, खूप मस्त होता. चलो लेट्स गो. फायनली बाय बाय ताज, आणि परत भेटू लवकरच. बघू शकता हा आपला अरेबियन सी समुद्र. आणि आता आपण चालू आहे मेट्रोला थिएटरला कांतारा मूवीसाठी. चला. सो काही आता संध्याकाळचे 5:15 झालेत आणि आपण आयनॉक्स थिएटरजवळ पोहोचतो आहे. मेट्रो आयनॉक्स होऊ शकता. आणि इथे आपण आता बघणार आहोत कांतारा चॅप्टर 1, कांताराचा सेकंड पार्ट. सो लेट्स गो इनसाइड टू सी द मूवी कांतारा. दशावतार सारखाच हिंदी चित्रपट मूवी, म्हणजे तेलुगू, जो हिंदीमध्ये डब केला. चला. फायनली 8:45 झालेत आणि पिक्चर संपलेला आहे. सो आता आपण निघूया. चला, आपल्याला आता फटाफट इथून जायचं आहे मेट्रो लाईनच्या स्टेशनला आणि मग तिथून घरी. सो आपण पुन्हा एकदा ॲक्वालाईन मेट्रोमध्ये बसलो आहेत. आपण आता विटी म्हणजे कामाच्या इथून बसलो आहे आणि आपल्याला दादर सेनाभवनच्या इथे उतरायचं आहे. सो तिथे उतरून आपण मग पुन्हा एकदा बाईकने आपण घरी जाणार आहोत. शिवांशी मस्ती ऑलरेडी चालू आहे. सो रात्रीचे 10-10:30 झालेत. आम्ही शिवाजी मंदिराच्या समोर मिसळ हाऊसच्या तिकडे मिसळ खायला बसलो आहे आणि सोबत सोलकढी. सो सकाळी ताजमध्ये जेवण आणि रात्रीचं जेवण मिसळ हाऊसमध्ये. सो अशा प्रकारे आजचा दिवस संपतो आहे. पिक्चर बघून जरा आता घरी जायचं. 10:30-11 झाले. घरी जाईपर्यंत आता 11:30-12 वाजतील. सो बघू आता, म्हणजे जास्त आता काय शूट नाही करता येणार, कारण आता गाडी घ्यायची आहे. गाडी आपण सेनाभवनच्या इकडे लावली. गाडी ऑलरेडी आपण आता बाहेर आणली आहे पार्किंगमधून. चला, मी गाडी घेऊन येतो एकदा. चला, शिवाजी इकडे खातो आहे. सो फायनली आता रात्रीचे 10:30 झालेत आणि आम्ही निघालोच घरी. तुम्ही बघू शकता मागे शिवाजी मंदिर, आणि शिवाजी मंदिर तिथून आता आपण निघतोय घरी. सो चला, आय थिंक आता जायला आपण अर्धा-पाऊण तास लागेल. लेट्स सी, बघूया. सो फायनली रात्रीचे 11:30 झालेत आणि आपली ट्रिप म्हणजे आजचा दिवस संपलेला आहे बड्डेचा. सो चला, लेट्स गो. चला, भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.